प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 13 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. अप्रतिम होता आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सर रात्रभर जागून पेपर चेंज करण्यामध्ये लागलेले आहेत आणि इकडे या गौरीच्या काकूने लाईट घालवून ठेवलेत. त्यामुळे गौरीला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. आता तिचा हा पुतण्या उठून बसतो. तिला म्हणतो, गौरीताई तुला उघडत नाहीये का? अगं इतकी का गरमी होतीये? गौरी म्हणते, अरे पंखा बंद झाल्यामुळे तुला गरमी होतीये. आता तो म्हणतो, अगं पण मग आपलेच कसं काय लाईट गेले आणि तू अशी का बरं अंधारात बसली अभ्यासाला? मोबाईलचा उजेड घे ना. आता ती गौरी म्हणते, नाही रे बाळा, दोन्ही जमणार नाही मला मोबाईल धरायला आणि अभ्यास करायला. मग आता तो स्वतः मोबाईलचा टॉर्च लाईट तिला दाखवतो आणि गौरी त्याची गोड पापी घेते. इकडे अभिमन्यू सर लायब्ररीमध्ये बसलेले आहेत पेपर काढत. त्यांनी असे सीन दाखवलेत. इकडे आता या गौरीचा पुतण्या झोपून पण जातो बिचारा. तिचे बाबा येतात आणि म्हणतात, गौरे अगं जमतंय का ग तुला अभ्यास करणं बाळा? गौरी म्हणते, हो बाबा जमतंय. आता तिची आई म्हणते, बेटा मी तुला चहा टाकते हा. आणि आता गौरीचे बाबा म्हणतात, थांब मी तुला वारं घालतो हा. आता ते पेपरनी गौरीला वारं घालत असतात तेव्हा आता हा पुन्हा उठून बसतो तिचा पुतण्या आणि म्हणतो, अरे वा छान वाटतंय. मग आता गौरी म्हणते, अरे तू जागा झालास? मग तो म्हणतो, गौरी ताई तू मला तिचा भाऊ आहे, सॉरी प्रेक्षकांनो, तो चुकून माझ्या तोंडून पुतण्या आलं. तो म्हणतो की ताई तुम्हाला छोट्या छिद्रातनं मोठ्या छिद्रातून कसा प्रकाश निर्माण करायचा ते दाखवलंयस, मी ते तुला करून दाखवू का? आता त्याला काही जमत नसतं तेव्हा गौरीचे बाबा ते करून दाखवतात. पण थोड्या वेळाने मोबाईलची बॅटरी पण डाऊन होते. आता गौरीचे बाबा म्हणतात, गौरी तू काळजी करू नको, चल माझ्याबरोबर. आणि ते आता गौरीला बाहेर घेऊन आलेत रोडवर. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, ज्याला अभ्यास करायचा आहे ना तो कुठल्याही परिस्थितीत अभ्यास करतोच. आणि सिच्युएशन काहीही असो, आपल्याला आपला गोल अचीव करायचा असेल ना तर आपण त्यासाठी प्रयत्न केले की ते बरोबर आपल्याला मिळतं. गौरीचे बाबा म्हणतात, गौरी अगं एवढे जाड जाड पुस्तकं कशी लक्षात ठेवणार आहेस ग तू? गौरी म्हणते, ज्याच्या डोक्यावर बाप्पा आणि बाबाचा आशीर्वाद असला ना त्याचं डोकं कॉम्प्युटर सारखं चालतं. आणि तिचे बाबा आता तिला भरभरून आशीर्वाद देतात. गौरी मस्त अभ्यास करते तिथे रोडवर. आता इकडे हे महाशब्दे सर चहा वगैरे देतात अभिमन्यू सरांना. पण अभिमन्यू सरांचं काम अथक चालूच आहे. आता महाशब्दे सर पण झोपून जातात, गौरीचे बाबा सुद्धा झोपून जातात. पण कमाल आहे ना गौरीची आणि अभिमन्यू सरांची, जागरण करून त्यांनी एकाने पेपर सेट केलाय आणि एकाने अभ्यास केलाय. आता ते महाशब्देनं उठवतात अभिमन्यू सर, उठा महाशब्दे. महाशब्दे म्हणतात, सॉरी सर 2 मिनिटं झोप लागली मला. मग अभिमन्यू सर म्हणतात, 2 तास झोपत होतात तुम्ही. आता ते सॉरी म्हणतात बिचारे. आणि आता अभिमन्यू सरांनी त्यांच्या हातात पेपर दिलाय. महाशब्दे म्हणतात, हा कसला पेपर आहे? अभिमन्यू सर म्हणतात, त्याच्या मथळ्यावर वाचा ना, काय आहे कशाचा आहे? आता ते म्हणतात, सर हो वाचलं मी, पण हा खूपच कठीण आहे हो. नाही म्हणजे माझं लायब्ररीचा आतापर्यंतचा अनुभव आहे पुस्तकांचा, ही इतकी कठीण प्रश्न तुम्ही काढली आहेत, मुलांना कशी काय उत्तरं देता येणार आहे? मला पण जमणार नाही हे सगळं. अभिमन्यू सर म्हणतात, त्याच्या प्रती काढून ठेवा, तुम्हाला कोणी उत्तरं विचारणार नाहीये त्या प्रश्नाची, जेवढं काम सांगितलं ना तेवढं करा. तेव्हा महाशब्दे बिचारे त्यांचं काम करायला लागतात. पण आता अभिमन्यू सर मनाशीच बोलतात, सॉरी बाकीच्या मुलांना आता शिष्यवृत्ती मिळणार नाही या गौरीमुळे. तर आता पहाट झालीये. गौरी मॅडम मस्त फ्रेश होऊन आल्यात मंदिरामध्ये आणि बाप्पाला प्रार्थना करतायत की बाप्पा मला ही स्कॉलरशिप मिळू द्या, माझ्यासाठी ही परीक्षा फार महत्त्वाची आहे, तुझा आशीर्वाद असू दे आणि आपला बाकीचा हिशोब लिहून ठेव. असं तिचा बाप्पाचा हिशोब आहे सगळा. असो तर आता हे गौरीचे बाबा म्हणतात, चल गौरी निघायचं ना. आता मंदिरातल्या गुरुजींनी प्रसाद दिलाय या गौरीला आणि तिचे बाबा गुरुजींकडे आशीर्वाद मागतात गौरीसाठी. आमची गौरी हुशार आहे हो, तिची आज परीक्षा आहे, तिला आशीर्वाद द्या. मग ते गुरुजी म्हणतात, हो तिच्या पाठीशी देवबाप्पा आहे, तुम्ही काळजी करू नका. गौरी आणि गौरीचे बाबा आता मंदिरातनं निघालेत आणि नेमके तिथे अभिमन्यू सर गोरगरिबांना म्हणजे पदार्थ वाटताना आपल्याला दिसताय. आणि ही गौरी नेमकी त्यांना क्रॉस होते पण एकमेकांची भेट होत नाही तिथे त्यांची. एकमेकांना क्रॉस झालेले दाखवलेत. आता गौरीचे बाबा तिला एक्स्ट्रा पैसे देतात आणि रिक्षाने जायला सांगतात. चालत गेली तर थकेल ना ती. आता इकडे कॉलेजमध्ये सगळीकडे अभिमन्यू सरांनी काढलेल्या पेपरची चर्चा आहे. आता निनाद सर तिथे येतात आणि तेही तो पेपर बघतात आणि म्हणतात, बाप रे काय प्रश्न काढलेत हे अभिने, किती टफ आहे हे, बिचारी मुलं कशी उत्तरं देणार आहेत या सगळ्याची.
आता इकडे रागिणी मनात विचार करते, बरं झालं ही फार उड्या मारत होती ना गौरी, आता बघा मनापासून कोणाला कशाचा आनंद तर कोणाला कशाचा आनंद. असो, आता पेपरला सुरुवात झाली आहे आणि अभिमन्यू सरांनी गौरीला पेपर दिले, म्हणजे प्रश्नपत्रिका संच वाटलेत आणि आता सगळ्यांनी उत्तरं लिहायला सुरुवात केली आहे. पण कोणालाच उत्तरं लिहिता येईना, एवढा कठीण पेपर आहे. अभिमन्यू सर सगळ्यांकडे बघून म्हणतात, प्रश्न वाचायची तुम्हाला काही वेळ दिलेला नाहीये, उत्तरं लिहा त्यामध्ये. आता प्रत्येकाचे चेहरे असे धीरगंभीर झालेत आणि आता गौरीने त्या पेपरला नमस्कार केलाय आणि पट 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 सुरुवात केली आहे. आधी तर ती थोडीशी शांत होते प्रश्न वाचल्यानंतर, कारण कठीण असतात ना प्रश्न. आपलं पण असंच होतं ना कधी कधी प्रेक्षकांनो. मी तर आता रिसेंटली MA ची परीक्षा दिली आहे, माझी राहिली होती ना द्यायची MA सायकोलॉजी, मी आत्ता मागच्या वर्षी पूर्ण केलंय. तर गौरी मॅडम पेपर लिहिण्यामध्ये खूप व्यस्त असतात आणि अभिमन्यू सर आता त्यांच्या आयुष्यातला कॉलेजमधला प्रसंग आठवतात. आता माहीला खूप टेन्शन आलेलं असतं, स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलेला असतो. त्याचे मित्र म्हणत असतात, काय घाबरतोयस भाई, चल ना लवकर आपण रिझल्ट बघून येऊ ना. पण माही म्हणतो, नको यार मला फार टेन्शन आलंय रे आज. आता त्याचे मित्र म्हणतात, टेन्शन काय घेतोस, अरे हुशार आहेस ना तू. माही म्हणतो, अरे मी काय एकटाच हुशार आहे का सगळ्या कॉलेजमधनं, बाकीची मुलं पण आहेत ना हुशार, चल मी जातो बाबा, मी नाही बघत रिझल्ट. तेवढ्या तिथे तन्वी येते आणि म्हणते, माही आज तुझा शिष्यवृत्तीचा निकाल आहे ना, तू का नाही बघत आहेस निकाल. माही म्हणतो, अगं तन्वी मला ना भीती वाटते. आता तन्वी सगळेच मित्र फोर्स करतात, अरे असं काय घाबरतोय, चल ना रिझल्ट बघायला. आता तन्वी म्हणते, तू रिझल्टला घाबरतोयस, प्रिन्सिपलशी बोलायला तू कधी घाबरत नाहीस आणि साध्या रिझल्टला घाबरतोयस, चल मी येते तुझ्यासोबत रिझल्ट बघायला. आता असं म्हणून तिने अख्ख्या कॉलेज समोर या माहीचा हात धरलाय. म्हणजे त्या काळामध्ये हात धरणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती, हे तुम्ही समजू शकता प्रेक्षकांनो. त्यामुळे अख्खं कॉलेज या माहीकडे आणि तन्वीकडेच बघताय. आणि आता या तन्वीने असं त्या माहीला त्या बोर्ड जवळ आणलंय, तो रिझल्ट बघण्यासाठी, शिष्यवृत्तीचा रिझल्ट बघण्यासाठी. म्हणजे अभिमन्यू सरांचा पास्ट आणि गौरीचा प्रेझेंट अगदी परफेक्ट मॅच होतो असं त्यांनी दाखवलंय. असो, पण आता रिझल्ट बघणार तन्वी, तेवढ्यात अभिमन्यू सरांची तंद्री आपल्याला तुटलेली दिसतीये. आता ही जोरात ओरडते, गौरी मला सप्लिमेंट हवी आहे. अभिमन्यू सर सप्लिमेंट देतात तिला. आता एक एक करून सगळे पोरं निघून गेलेत, कारण त्यांना काही प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाहीये. बाहेर जाऊन ते चर्चा करताय, ही पोरगी काय लिहिते केव्हाची, अरे ही वेबसिरीजची स्टोऱ्या लिहित असेल नक्की पेपरमध्ये. तर कोणी कोणी म्हणतंय, अरे नुसती काहीतरी बंडल मारत असेल पेपरमध्ये. आता अभिमन्यू सरांना पण उत्सुकता लागलीये, ही नेमकं लिहितीये काय. अभिमन्यू सर तिचा पेपर बघतात आणि मुद्दाम म्हणतात, हे अशी मोठी मोठी अक्षरं काढली की सप्लिमेंट मिळते, पण उगाच कशाला एवढ्याली अक्षरं काढायची. काहीतरी तिला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतात, पण गौरी काही लक्षच देत नाही त्यांच्याकडे. इकडे कॅन्टीनमध्ये गौरी पेपर लिहिते याची चर्चा चालू आहे. आता तो ऐकतो डोसा आणि म्हणतो, अरे आमची गौरी पेपर लिहितीये ना, स्कॉलरशिपचा पेपर देतीये ना गौरी, अरे आमची गौरीच आहे ना ती. अरे सगळ्यांना अनाउन्समेंट करून सांगतो ताट वाजवून, आमची गौरी स्कॉलरशिपच्या परीक्षेत जर छान मार्कांनी पास झाली तर सगळ्यांना समोसा फ्री मिळणार आहे. पण आता या दोषाच्या म्हणजे आपल्या पेपर दोषाचा आनंद काही सहन झाला नाही काही उच्चभ्रू विद्यार्थ्यांना, आणि ते गौरीबद्दल असेच काहीचे काही गॉसिप करायला लागतात. आता ते काही अनुला आवडलेलं नाहीये, काहीतरी यांना काही लिहिता येत नाही, उगाच असं करतात तसं करतात, असं काहीतरी ते टॉन्ट पास करतात. आता अनुला आवडत नाही. अनु म्हणते, गौरी ती माझी मैत्रीण आहे आणि ती स्कॉलरशिप मिळून दाखवेलच तुम्हाला. आणि असं बोलता बोलता यांच्यामध्ये लगेच वादही सुरू होतो आणि मारामारीपर्यंत गोष्ट जाते. म्हणजे जरा जास्ती जोरात बाचाबाची होते. तेवढ्यात त्या बाचाबाचीचा आवाज रागिणीला ऐकू येतो. रागिणी तिथे जाते आता कॅन्टीनमध्ये. आता पुन्हा एकदा गौरी सप्लिमेंट मागते. अभिमन्यू सर म्हणतात, ही कुठली पद्धत आहे परीक्षेला पेपर लिहिण्याची. गौरी म्हणते, अरे कोणी कॉपी केली तर. आता अभिमन्यू सर म्हणतात, कॉपी करायला तुझ्या मागे कोणी शिल्लक पाहिजे ना, बघ जरा कोणीच नाहीये वर्गामध्ये. गौरी इकडे तिकडे बघायला लागते, अरेच्या खरंच कोणी नाहीये. पण ती पुन्हा अशी पेपर झाकून घेते तिचा. अभिमन्यू सर म्हणतात, काय मी काय तुझी पेपरची कॉपी करणार आहे का, मी विद्यार्थी नाहीये, शिक्षक आहे शिक्षक. पण आता गौरी म्हणते, सप्लिमेंट द्यावं सर. आणि गौरी पुन्हा एकदा तिच्या पेपर लिहिण्यात व्यस्त होते. अभिमन्यू सरांना असं झालंय, आता काय करू, हिचा पेपर कसा थांबवू आणि कसा नाही. असो, पण आता गौरीने मात्र सगळा पेपर अगदी छान सोडवलाय आणि तिचा अभ्यास पण चांगला झाला. कमालीने प्रेक्षकांनो एका रात्रीत अभ्यास झाला असं मालिकेतच होऊ शकतं. एनिवे, जेव्हा पहिल्यापासून तयारी कराल तुम्ही तेव्हाच अभ्यास होत असतो, असं ऐन वेळेवर होत नसतो.
तर आता ह्या रागिणी मॅडम चिडतात या सगळ्या मुलांवर आणि म्हणतात, काय आवाज चाललाय, बाहेरपर्यंत आवाज आहे, कॅन्टीन बंद करायचंय का तुम्हाला? अण्णा येऊन या सगळ्या पोरांना दटावतो की आवाज करू नका, चुप बसा आता सगळेजण. आता हा सचिन म्हणतो, अरे अण्णा, आपली गौरी शिष्यवृत्तीची परीक्षा देतीये, पेपर लिहितीये ती एकटी. आता तेवढ्यातच ती आली गौरी पेपर सोडवून आणि अनुला म्हणते, अनु 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 माझा पेपर खूप खूप भारी गेला. अगो मी एवढ्या सप्लिमेंट लावल्या तुला सांगू. अगो अभिमन्यू सरांना तर विश्वासच बसे ना, मी एवढा छान पेपर लिहिला, ते बघतच होते ते माझ्याकडे. आता गौरी हे सगळं तिच्या मित्रमैत्रिणींना सांगतीये तर रागिणीचा राग राग आणि संताप होतोय आणि हा भाग इथेच त्यांनी पूर्ण केलाय. पुढे आपण बघणार आहोत. लगेच गौरीचा रिझल्ट पण आलाय. अनु तिला म्हणते, चल तुझं शिष्यवृत्तीचा रिझल्ट आला असेल. आता गौरी रिझल्ट बघायला जाते आणि आता माहीचा रिझल्ट पण तन्वी बघते. असं त्यांनी काल आणि आज असं दाखवलंय. तर प्रेक्षकांनो, काय असेल गौरीचा आणि त्यावेळी माहीचा रिझल्ट? बोर्डवरती गौरी तिचं नाव वाचत असते, गौरी पाचपुते, आणि इकडे तन्वी नाव वाचत असते, अभिमन्यू राज शिर्के. तर प्रेक्षकांनो, लागली आहे ना उत्सुकता काय रिझल्ट असेल? त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तो आता उद्याच कळेल. मला पण उत्सुकता आहे की नेमका काय रिझल्ट लागला असेल. म्हणजे पॉझिटिव्ह असेल रिझल्ट का काहीतरी वेगळाच ट्विस्ट समोर आला असेल? बघूयात उद्याच्या भागात. तू भेटशी नव्याने. काय मग, लाईक करत आहात ना आपल्या चॅनलला? पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.